मी तुम्हाला माणसाच्या शरीरामध्ये रक्त असणं किती आवश्यक आहे आणि रक्ताची माणसाला किती गरज असते आणि रक्ताचं माणसाला किती महत्त्व आहे हे मी पटवून सांगते. माणसाच्या शरीरामध्ये 20% रक्त असतं आणि 80% पाणी असतं. त्याच्यावर माणसाचं आयुष्य चालत असतं आणि ते रक्ताचं महत्त्व अनपढ बाईला काय कळणार, सुशिक्षित माणसाला त्या रक्ताचं महत्त्व कळत असतं. आपण जेवण वगैरे केल्यानंतर वेगवेगळे पदार्थ खाल्ल्यानंतर आपल्या शरीरामध्ये रक्ताचा साठा किती होतो काय नाही हे डॉक्टर लोकांना कळत असतं आणि मोठ्या विद्वानांनाही कळत असतं. पण हे अनाडी लोकांना त्याचं काही महत्त्व नसतं. एकदा काय झालं, दोघं नवरा बायको एकमेकांवर इतके प्रेम करायचे, खूप प्रेम करायचे आणि एकाला सोडूनसुद्धा राहायचे नाही. एक दिवशी दोघांचा विवाह होतो. विवाह झाल्याच्यानंतर दोघं जोडपं आपलं मस्त सुखी संसारामध्ये राहत असतं आणि एकाला सोडवून राहायचे नाही, जेवण करायचे नाही आणि थोडं जरी क्षण वगैरे असलं तर त्यांना एकाविषयी करमायचंसुद्धा नाही, एवढं दोघांचं प्रेम होतं. आणि लोकांनासुद्धा त्यांचं हे वाटायचं की असं खूप वाटायचं, हे केविलवाणी वाटायचं की हे दोघं किती प्रेम करतात आणि असं प्रेम आपण कुठं पाहिलंच नाही बाबा, असं गावातल्या लोकांनासुद्धा वाटायचं. मग एके दिवशी काय होतं, बऱ्याच काही दिवसानंतर त्या जोडप्यामधली त्या माणसाची बायको वारल्याच्या नंतर त्याला खूप दुःख होतं की एवढं दुःख होतं की त्याला सुद्धा करमत नाही, काही नाही. आणि लोक गावातले सगळे अशी तयारी करतात आणि स्मशानात नेण्याची तयारी करतात. हा खूप रडतो, जेवत नाही, काही नाही आणि सगळेजण जातात तिथं गेल्याच्यानंतर स्मशानामध्ये आणि हा तिथं गेल्याच्यानंतर म्हणतो माझ्या मिसेसचं प्रेत हे नाही करायचं म्हणतो आणि सगळे लोक परेशान होतात आणि तिथंच बसतो. हे सगळे लोक निघून येतात. निघून आल्याच्यानंतर हा रात्रभर जागत बसतो तिथं आणि अक्षरशः विष्णुदेवाला आणि लक्ष्मीला संध्याकाळच्या वेळेस ते फिरत असतात ना, असं म्हणजे प्रत्येकाच्या घरामध्ये इकडे तिकडे पाहण्याचं त्यांचं कामच असतं ना. मग ते फिरत असताना त्यांना वरून दिसतं हा माणूस. दिसल्यानंतर मग ते खाली उतरतात विमानानं आणि म्हणतात काय झालं रे बाबा, तर तो म्हणतो असं करतं असं माझ्या बायकोचं आणि माझं एवढं प्रेम आहे की मी तिच्याशिवाय जगूच शकत नाही म्हणे. असं म्हणल्यानंतर विष्णूला क्यू येते. लक्ष्मी म्हणते काहीतरी करा ना, काहीतरी करा. मग विष्णू त्याला म्हणतात की काही नाही म्हणतात, तुझ्या एवढं शरीर आहे ना, तुझ्या शरीरामध्ये किती रक्ताचं प्रमाण आहे म्हणतात. मग तू काय कर म्हणतात, तुझं एक बोट काप आणि तुझ्या बायकोच्या प्रेतावर टाक आणि तुझी बायको जिवंत होते. मग हा एवढा खुश होतो की पटकन आपल्या बोट कापतो आणि तिच्या प्रेतावर टाकतो की ती तटकन उठून बसल्यानंतर तिला घरी घेऊन जातो. घरी घेऊन गेल्याच्यानंतर आंघोळ वगैरे करते आणि पहिल्याच्या सारखं राहतात. लोक गावातले चक्क होऊन जातात, अरे बापरे म्हणतात, असं कसं ही कशी परत हे झालं. पण एके दिवशी तिची नियती बदलत असते आणि तिला ते पाठीमागचं काय झालं होतं तेच आठवत नाही. मग एके दिवशी ती दुसऱ्याच्या प्रेमामध्ये पडते ना आणि त्या माणसासोबत ती फिरत असती, मजा मारत असती, रिक्षात जात असती, हे करत असती. हा तिचा नवरा पाहतो, मग त्याला फार वाईट वाटतो आणि एके दिवशी तिला पाहून म्हणतो, हे म्हणतो, मी माझं तुझ्यावर एवढं प्रेम आहे की आणि तू मला सोडून चाललीस म्हणते आणि तू असं करू नको, हे तुझं चुकतं आहे असं तसं म्हणते. ती म्हणते माझं काही चुकत नाही, काही नाही म्हणते आणि तुला काय करायचं असं म्हणून ती जात असती. हे म्हणते तुझं असं करता असं झालेलं आहे, तू खूप दिवसाखाली वारली होती, त्याच्यानंतर मी तुला देवापासून मागितलं आणि माझा रक्ताचा थेंब तुझा प्रेतावर टाकल्यानंतर तू जिवंत झाली. आणि तिला एवढा अहंकार होता की ते रिक्षात बसलेले दोघं जण होते. हे काय म्हणती, तू माझ्या एक प्रेतावर तो रक्ताचा थेंब टाकल्याने मी जिवंत झाले, हे घे म्हणून असं म्हणणार आणि आपलं बोट कापून ती रक्ताचा थेंब त्याला परत देणार. इतक्यात तो रक्त जमिनीवर पडतं आणि ती रिक्षातून खाली कोसळती आणि जागच्या जागी ठार होती. तेव्हा कळतं की माणसाच्या शरीरात रक्ताला किती मोठं स्थान आहे. रक्त म्हणजे काय आहे, माणसाचा आत्मा आहे, हे कळायला पाहिजेत. माणसानं रक्तदान करायला पाहिजेत, द्यायला पाहिजेत, घ्यायला पाहिजेत, गोरगरिबालासुद्धा द्यायला पाहिजे. ज्याला जी वेळ येते त्या वेळेच्या वेळेस अडचणीच्या ठिकाणी उभं टाकायला पाहिजेत. रक्तदान ते पेटी असते, हे असते ना, काय म्हणतात ते बँक असते ना, त्याच्यामध्ये दान करायला. पण हा समाज आहे ना, रक्तगट घेतो, एचं राहते, ओचं राहतं, हे राहतं, पण ते विकायला नाही पाहिजेत. रक्ताचं काय महत्त्व आहे हे जगालाही पटवून सांगायला पाहिजे आणि त्याचं योग्य ठिकाणी वापर करायला पाहिजे.